नमस्कार, मी ऋतुजा हगवणे. महाराष्ट्रामध्ये आता निकाल लागलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने पूर्णपणे भाजपला आपला कौल दिलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभरात कमळ फुललेलं आहे आणि या विजयाचं श्रेय द्यायचं झालं, त्या भाजपाचे प्लस पॉईंट काढायचं झालं तर अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. अनेक नेत्यांचे पक्षांतर झालेलं आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपामध्ये पक्षांतर केलेलं आहे. त्याचा नकळतपणे फायदा झालेला आहे. अनेक चांगल्या लोकांनी पक्षांतर केल्यामुळे भाजपला त्याचा निश्चितच फायदा झालेला आहे. आपल्यासोबत माझ्या सहकारी राधिका कुलकर्णी आहेत. त्यांना विचारूया की या जे भाजपला हे सगळं यशाचं श्रेय मिळालं आहे त्याच्यामध्ये कुठले असे मुद्दे आहे की त्यांच्या ते यशाचे कारण बनले आहेत. त्यांच्याशी बोलूयात आपण. राधिका कुलकर्णी, काय सांगाल? खरं तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आनंदोत्सव साजरा केला आहे आणि अनेक मुद्देही मांडलेले आहेत की भाजपचा विजय कशामुळे झाला आहे. तो खरं तर सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात, जसं की लातूरमध्ये खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तिथंही भाजपचा निकाल लागला आहे आणि भाजप आलेला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, वर्धा असेल, औरंगाबाद, म्हणजे थोडक्यात मराठवाड्यात असेल, पुण्यात, पिंपरी चिंचवड, अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर भाजपचाच विजय झालेला आहे आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर यामागची अनेक कारणं आहेत. आपण पहिला विचार करूया पुण्याचा. पुण्यामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. गेली 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने हे सत्तेवर होतं. मात्र यावेळेस मतदारांनी भाजपला निवडून आणलेलं आहे. यामागची खरं तर कारणं काही अशी आहेत की वंदना चव्हाण यांच्यामध्ये आणि अंतर्गत काही वाद असतील तर त्याच्यामुळे एक विरोधकांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर जसं की कलमाडी होते काँग्रेसचे, तर त्यानंतर कलमाडींच्या नंतर आता पुढे कोण असा चेहरा कदाचित लोकांना मिळाला नाही, त्यामुळे काँग्रेस मागे पडलं. त्याचबरोबर मनसेचे काही नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये गेले, त्यांनी पक्षांतर केलं. असे काही मुद्दे आहेत की ज्यामुळे ह्याचा फायदा भाजपला झाला आणि पुण्यामध्ये भाजपची सत्ता येण्यास आणि भाजपचे अनेक नगरसेवक निवडून येण्यास कारणीभूत ठरले आणि त्यांचा विजय झाला. मुख्यमंत्र्यांनी काही अनेक मुद्दे मांडलेले आहेत. त्यांनी आभार मानलेले आहेत सगळ्या जनतेचे, पण त्याचबरोबर त्यांनी आश्वासनही दिलं आहे की आम्ही जे बोललेलो आहोत ते सगळे पूर्ण करू, सगळी आश्वासनं आम्ही पूर्ण करू. मला असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये एकदा ऋतुजा म्हटलेलं की मेट्रो आणि इतर सगळ्या गोष्टी, वाहतूक, जसं की पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. वाहतुकीचा असेल प्रश्न, रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, कारण नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते हवेत. अनेक प्रॉब्लेम आहेत की जे सोडवण्यासाठीच मला वाटतं भाजपला निवडून दिलेलं आहे, कारण त्यांनी असं सांगितलेलं की आम्हाला निवडून दिलं तर आम्ही हे सगळी कामं करू. आणि आता असं झालेलं आहे की पुण्यामध्ये भाजप निवडून आलेलं आहे. राज्यातही महाराष्ट्रात भाजप आहे, तसंच त्याबरोबर केंद्रातही भाजपच्या सत्ता आहे. तर मला असं वाटतंय की पुण्याचे आता प्रश्न सगळे सोडवण्यासाठी जे अडथळे येत होते ते आता अडथळे दूर झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पुणेकरांनी भाजपला निवडून दिल्याने त्यांचे प्रश्न नक्कीच सोडवले जातील अशी अपेक्षा मला वाटतं पुणेकर करत असतील. काय वाटतं तुला? मला असं वाटतंय की लाटेचा प्रभाव जो होता, मोदी लाटेचा, तो बऱ्या प्रमाणात उतरला असं वाटत होतं. पण ते लोकांनी पुन्हा सिद्ध केलं की त्या लाटेच्या प्रभावामुळे कदाचित पुन्हा इथे कमळ फुललेलं मला असं वाटतं की त्याच्यामुळे कमळाचा विजय झाला. परंतु अनेक निगेटिव्हसुद्धा मुद्दे आहेत, जसं की गुंडांचं पक्षांतर. खूप गुंडांना भाजपने, ज्यांच्यावर खूप मोठे गुन्हे दाखल आहेत अशा लोकांनासुद्धा भाजपने त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश दिला होता. हा एक निगेटिव्ह पॉईंट होता आणि पुणेकर त्याला सहज घेतील असंही नाही आहे. म्हणजे त्यांचा पराभव होऊ शकतो हे सुद्धा एक कारण होतं. आणि सभेचं सांगायला गेलं तर अगदीच म्हणजे त्या सभेचा अगदीच बट्ट्याबोळ झाला होता, असं अगदी कुठेही झालेलं नाही आहे. जरी मॅनेजमेंट चुकलेलं असू दे, अगर नसू दे, पण त्या सभेमध्ये अगदीच
इतकी आपटेल असं म्हणजे मुख्यमंत्र्यांची सभा आहे, एखाद्या गल्लीतल्या नेत्याची सभा नाही आहे. त्या सभेला चक्क पुणेकरांनी पाठ फिरवली असून सुद्धा असा निकाल लागणं म्हणजे आश्चर्य म्हणावं तेवढं कमी नाही आहे. राधिका, तुम्ही बोललात की पुण्याचा विकास करायला आता सोपं जाईल, पण पुण्यामध्ये भाजपाचे 8 आमदार, 1 खासदार असं असून सुद्धा तेव्हापासून म्हणजे ज्या आमदार निवडून आलेत, खासदार निवडून आलेत, तेव्हापासून पुण्यासाठी फक्त 19 लाख रुपयाचं बजेट त्यांनी केलं आहे. आणि विशेष म्हणजे जे पुणे मेट्रोचं जे काम आहे ते काँग्रेसच्या काळात सुद्धा सुरूच होतं, फक्त त्याला संमती देणं बाकी होतं. थोडेसे वादविवादाचे प्रश्न होते आणि निवडणुकीच्या काळावर त्यांनी अनेक उद्घाटनं केली आहेत. त्यातलं मोठं उद्घाटन म्हणजे मेट्रोचं. म्हणजे लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी अगदी मुख्यमंत्र्यांनी जे मोठ्या पदावर आहेत त्यांनी गल्ली बोळात जाऊन सुद्धा सभा घेतल्यात, ज्या मुख्यमंत्र्यांच्या पदाला साजेशा नाही आहेत असंही अनेकांनी टीका केल्या. अनेक नागरिकांचं असं मत पडलं, अनेक नेत्यांचं असं मत पडलं. पुण्यामध्ये म्हणजे खूप सभा झाल्या त्यांच्या, ज्या इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या झालेल्या नाही आहेत. आणि मेट्रोचा मुद्दा म्हणायचं झालं तर अगदीच का बरं असं झालं की निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे उद्घाटन केलं आणि लोकांना आपल्याकडे आकृष्ट केलं, म्हणजे आपल्याकडे ओढलं. लेखाजोखा सांगितला त्यांनी, असं झालं तसं झालं. पण फक्त नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याला सुद्धा पाहून काही लोक मतदान करत असतील असंही मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला? यामध्ये मला असं वाटतं 2 मुद्दे. एक तर तू म्हटलीस पुण्यातली मुख्यमंत्र्यांची सभा, तो प्रयोग फसला, म्हणजे त्याला अक्षरशः तिथं कोणीही उपस्थित नव्हतं, त्यामुळे ती सभा फसली. दुसरी गोष्ट अशी की तू म्हटलीस मेट्रोचा मुद्दा अगदी योग्य आहे की त्या काळात त्यांनी भूमिपूजन केलं, उद्घाटन झालं. हे असून सुद्धा मला वाटतं यामध्ये एकच रणनीती असू शकते, जी गिरीश बापट आणि संजय काकडे ह्या दोघांनी मिळून आखलेल्या पुण्यासाठीच्या रणनीतीमुळे खरं तर हा विजय आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यांना एवढं यश प्राप्त झालं. अगदी योग्य मतदारांपर्यंत पोचून त्यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करू ह्या विश्वास त्यांना देऊन त्यांनी हे जे काय पूर्ण जे मतदानापूर्वी ज्या प्रचार सभा घेतल्या किंवा जी रॅली काढली त्याच्यातनं हे दिसून येतं. खरं तर राष्ट्रवादीने सुद्धा रॅली काढली होती. मला असं वाटतं की जसं भाजप आता जरी 1 नंबरवर असलं, पुण्यामध्ये राष्ट्रवादी यापूर्वी होती, तरी आताही तशी परिस्थिती नाही आहे की राष्ट्रवादी एकदम पिछाडीवर आहे. तसं बघायला गेलं तर पुण्यामध्ये जरी आत्ता भाजप 1 नंबरवर असलं तरी राष्ट्रवादी मात्र 2 नंबरवरच आहे, त्यामुळे तशी पिछाडी नाहीच आहे. पण पुणेकरांनी कौल मात्र भाजपला दिलाय. खरं तर आता मग पुणेकरांना काय अपेक्षित आहे? सर्वसामान्य मतदाराला खरं तर असं अपेक्षित आहे की माझे रोजचे प्रश्न सोडवावेत. जसं असेल की खड्डेमुक्त शहर, मेट्रोचे सुद्धा 2 मार्ग आखलेले आहेत. मेट्रोचे वनाज आणि रामवाडी जिथं काम आता पाहणी सुरू आहे, त्यानंतर स्वारगेट पिंपरी असा एक मेट्रोचा दुसरा रूट आहे. तर हे दोन्ही बाजूनी जे रूट आहेत ते वाढले पाहिजेत. खरं तर हे पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न इतका मोठा आहे, गंभीर समस्या आहे आणि त्यामुळेच मेट्रोसारखे प्रकल्प अधिक जलद गतीने आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावेत हीच खरं तर सामान्य नागरिकाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर ह्याच मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारनं तिसऱ्या मार्गाला सुद्धा संमती दिली आहे. तो रूट म्हणजे शिवाजीनगर ते हिंजवडी असा मार्ग आहे आणि मला वाटतं IT कंपन्या हिंजवडीमध्ये आहेत आणि तिथं जाण्यासाठी जे सर्वसामान्य लोकांना जी कसरत करावी लागते किंवा जो काही ट्रॅफिकचा 1-1, 2-2 तास जो वेळ वाया जातो, तर या मेट्रोमुळे ते खूप जलद गतीने जाणं शक्य होईल, सुकर होईल आणि पुणेकरांना खरं तर तेच अपेक्षित आहे की लवकरात लवकर ही कामं व्हावीत. मला वाटतं म्हणूनच आणि ती सोपी पडावीत. जे यापूर्वी म्हणत होते की आमची सत्ता नाही किंवा आम्हाला पक्षात हे मिळालेलं नाही आहे, बहुमत मिळालं नाही, त्यामुळे आम्ही अडचणीत आहोत आणि ही कामं करू शकत नाहीत, अशी जी यापूर्वी काही कारणं दिली जात होती ती मात्र आता त्यांना देता येणार नाहीत. आणि त्यामुळे त्यांना आता खरं तर सगळीकडेच म्हणजे पुण्यात असू दे, महाराष्ट्रात असू दे, केंद्रात असू दे, कुठेही असू दे, भाजपचंच सरकार असल्यामुळे ही कामं पटापट व्हायला त्याचा मार्ग मात्र सुकर झालेला आहे. आणि म्हणूनच पुणेकर हीच अपेक्षा करतोय की त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या मात्र लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशी या सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा आहे.
यामध्ये आता आपण मगाशी तू म्हणालीस की काही कारणं आहेत जी पुण्यामध्ये भाजपची सत्ता येण्याची, तशीच पिंपरी चिंचवडमध्येही भाजपची सत्ता येण्याची आणखी एक महत्त्वाची 2 कारणं आहेत. 2 गोष्टी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे ते भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी, आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेले लक्ष्मण जगताप यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. आणि यापूर्वी ते निवडून आलेले तेव्हाही त्यांनी कामं केली, आणि मला वाटतं आता ते निवडून आल्यावर कामं नक्कीच करतील. पण त्यामुळे भाजपला मात्र याचा नक्कीच फायदा झाला, आणि तिथंही आपली जागा मजबूत करण्यात भाजपला यश मिळालेलं आहे. काय म्हणशील? म्हणजे मला पटला तुमचा मुद्दा की मेट्रोमुळे पुणेकर झाले, आकृष्ट झाले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो प्रवेश केला त्याच्यामुळे फायदा निश्चित झाला. पण मीडियावर त्यांची जाहिरातबाजीवर त्यांनी जो खर्च केला त्यालाही लोक भुललेले दिसतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांना ती भुलली, आणि भुलली म्हणण्यापेक्षा त्यांना पटलं असेल मे बी, आणि त्यांनी ते मतदान केलं. पण इथं मुद्दा आता सुरू होतोय नेमका, कारण की भाजपमध्ये जर आपण विचार केला, भाजपमध्ये अनेक नेत्यांनी, दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केले, इतर पक्षातून ते भाजपामध्ये आलेत. त्याच्यामुळे भाजपमध्ये आता त्यांची सत्ता आल्यावर जी पदे दिली जाणार आहेत, महापौर म्हणा किंवा आता इतर अन्य काही पदे असतील, त्याच्यामध्ये अतिशय वादावादी होण्याची शक्यता आहे. आपण आत्ताच ताजं उदाहरण पुण्याचं घ्यायचं झालं तर संजय काकडे आणि गिरीश बापट यांच्यामधला जो वादाचा मुद्दा आहे तो देखील मीडियामध्ये खूप गाजला होता. तो वाद चव्हाट्यावर होता असं म्हणलं तरी म्हणजे प्रत्येक नागरिकाला तो माहीत होता. आणि अशा या अवस्थेमध्ये त्यांच्या पदे देताना नक्कीच त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद होतील याची दाट शक्यता आहे. काय वाटतं तुम्हाला? काय सांगा? अगदी बरोबर आहे. खरं तर हा वाद आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. संजय काकडे आणि गिरीश बापट यांच्यामध्ये वाद आहे. खरं तर 2 गट आहेत असं म्हणायला हरकत नाही. मात्र तरीही असं असून सुद्धा ही सगळी निवडणूक जी झाली त्यामध्ये सगळं श्रेय या दोघांचंच आहे खरं तर, आणि त्यांच्यामुळेच हे भाजपला यश आज पुण्यामधलं बघायला मिळते. त्यामुळे जरी मला वाटतं अंतर्गत वाद असले तरी या निवडणुकीसाठी त्यांनी ते बाजूला ठेवून निवडणूक कशी जिंकता येईल यासाठीच त्यांनी प्रयत्न केलेले दिसत आहेत. मग तसंच ते यापुढे महापौर कोण बनणार यासाठी सुद्धा असेच एकमत होऊन ते महापौर निवडतील किंवा त्यांचे वाद दूर ठेवतील असं मला वाटतं. एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा झाला तर बोगस मतांचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोगस वोटर पण खूप झालं आहे, बोगस मतदान निश्चित झालं आहे. आणि प्रभाग क्रमांक 41मध्ये सुद्धा या बोगस मतदानाच्या केस नोंदवल्या गेल्यात. अशा अनेक भागातून या बोगस वोटरचं जो प्रकरण आहे ते गाजलेलं आहे. काय वाटतं बोगस मतदानाविषयी? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच ह्याचाही तोटा झालेला आहे आणि काही पक्षांना त्यामुळे फायदा झालेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक मोठा फटकाही बसलेला आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणतायत की मतदारांचं मतदान यादीतून नावच गायब झालेलं आहे. तर हा एक मुद्दा आहे की नावच गायब झालं असेल तर हा मोठा घोळ आहे आणि त्याचाही फटका शिवसेनेला बसलेला आपल्याला बघायला मिळतोय. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त हा घोळ झालेला आहे असं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. तर त्यामुळे पक्षालाही नक्कीच आता विचार करायला लागणार आहे की ह्याचा त्रास नक्कीच झालेला आहे आणि त्यामुळे मतं कमी झालेली आहेत. काय बोलशील त्यावर? उद्धव ठाकरे नाहीच तर इतर भाजपा सोडून इतर अनेक पक्षांच्या नेत्यांचं, दिग्गज नेत्यांचं असं म्हणणं आहे, उद्धव ठाकरेंचं सुद्धा असं म्हणणं आहे की याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे, याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आखण्यात आलेली आहे. आणि उद्धव ठाकरे असं सुद्धा म्हणाले की सत्ता आणि पैसा याच्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेत येत आहे. एकंदरीत त्यांना सगळा हा प्रकार चुकीचा वाटतोय, षडयंत्र वाटतंय त्यांना, आणि असं खूप जणांना वाटतंय. मग काय त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला? हे असं असू शकतं किंवा नाही? खरं तर असू शकतं, आपण त्यावर काही ठामपणे सांगू शकत नाही. पण पक्ष म्हणतोय, उद्धव ठाकरे स्वतः म्हणतायत की असं मतदान झालेलं आहे, बोगस मतदान झालेलं आहे आणि त्यावर नक्कीच पक्ष विचार करेल, काही कारवाई करेल असंही त्यांचं म्हणणं आहे. हे झालं मुंबईबद्दल. मुंबईमध्येही खरं तर भाजपची बरीचशी मतं आहेत, भाजपही आघाडीवर आहे, पण मात्र शिवसेना 1 नंबरवर आहे. पुण्याचा विचार करायचा झाला, आपण आता पुण्याचाच खरं तर विचार करूया.
पुण्याचा विचार करायचा झाला तर नागरिकांना प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. भाजप गिरीश बापट आणि संजय काकडे यांनी मिळून जी काही सगळी स्ट्रॅटेजी अवलंबली, जी निवडणुकीत पूर्ण त्याचा प्रचार असू दे, पूर्ण त्याची रॅली असू दे, सगळं जे कामकाज आहे निवडणुकीचं प्रचाराचं हे अतिशय उत्तमपणे सांभाळलेलं आहे आणि त्याचं यश आपल्याला आज बघायला मिळते. तर ह्यामध्ये पुणेकरांना आता काय अपेक्षित आहे यावर आपण थोडं बोलूया. जसं आपण मगाशी मुद्दा मांडला मेट्रोचा, तर आपण बघतो पुण्यामध्येही काही प्रश्न आहेत. पुण्याचा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कचऱ्याचा. उरुळी कांचन इथल्या कचरा डेपोबाबत अनेकदा वाद होताना आपल्याला दिसतात. तिथल्या गावकऱ्यांनाही खूप त्रास होतो. तर याबाबत खरं तर आता सत्ताधाऱ्यांनी कडक पावलं उचलली पाहिजेत किंवा तो प्रश्न सोडवला पाहिजे, पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि पुणेकरांना या त्रासापासून मुक्त केलं पाहिजे. कारण यामुळे अनेक आजार होतात. आपण बघतो कचऱ्याचा हा गंभीर प्रश्न आहे. वारंवार आंदोलनं केली जातात. तिथले उरुळी कांचनमधले अनेक नागरिक त्रस्त आहेत. तर त्याबाबत यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी काही पावलं उचललेली, मात्र ती ठोस नसल्यामुळे किंवा तो प्रश्न तसाच अनुत्तरित राहिल्यामुळे तिथल्या नागरिकांना अजूनही प्रश्नांना या सामोरं जावंच लागते. तर त्यामुळे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे पुण्यातला की कचरामुक्त पुणे शहर केलं पाहिजे. त्यासाठी काही कडक पावलं उचलली पाहिजेत आणि ती सत्ताधाऱ्यांकडनं आता येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडनं ती अपेक्षा आहे. काय वाटतं तुला या व्यतिरिक्त पुण्यामधल्या समस्यांविषयी काय सांगशील? पुण्यामध्ये एक जर गंभीर समस्या असेल तर ती वाहतुकीची. स्थलांतर होतं आहे पुण्यामध्ये. शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येत आहेत. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात इथे झालेली आहे. IT कंपन्या इथं झालेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चितच लोकांचं स्थलांतर शहराकडे म्हणजे शहरीकरण वाढते. पुणे शहरच आहे आणि त्याच्यामुळे गर्दी खूप वाढलेली आहे. वाहतुकीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. इथे लोकांना म्हणजे 6, 7, 5 ते 7 यावेळी लोकांची खूप गर्दी असते. लोक 1-1 तास अडकून बसलेले असतात ट्रॅफिकमध्ये. त्याचा त्रास निश्चितच त्यांना होत असतो आणि यामुळे ते त्रस्त आहेत. याच्यावर नक्कीच काहीतरी पावलं उचलली पाहिजे. वाहतुकीचा हा जो गंभीर प्रश्न आहे तो सुटला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच बरोबर आहे. त्यासाठीच PMPMLची जी आहे यंत्रणा ती सुद्धा सुधारली पाहिजे. अनेकदा बस बंद पडतात, ढकलाव्या लागतात. नागरिकांना बसची संख्या कमी असल्याने ताटकळत उभं राहावं लागतं. अनेकदा कित्येक तास ते बस स्टॉपवर उभे असतात. तर त्यामुळे जसं वाहतुकीच्या बाबत तू म्हटलीस PMPML आहे तसं त्याचबरोबर मेट्रोही आहे. त्या म्हणूनच मी मगाशी हा मुद्दा मांडला की मेट्रो ही लवकरात लवकर झाली पाहिजे. केंद्राकडनं जरी मिळालं तरी ते पुण्यापर्यंत येऊन पुण्यामध्ये खरोखर ती मेट्रो होईस्तवर पुणेकरांना आणखी किती काळ त्याची प्रतीक्षा करावी लागते हे येणारा काळच ठरवेल. मात्र ती लवकरात लवकर व्हावी यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटतं. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न आहे, मुळामुठा नदी असेल किंवा नदीमध्ये जलवाहतुकीचा प्रश्न आहे. हा मुद्दा अनेक वर्ष यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनीही काढलेला होता, मुद्दा उचललेला होता. मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही. हा खरं तर एक वाहतुकीचा मुद्दा, जलवाहतुकीचा मुद्दा खरं तर निश्चितच चांगला आहे आणि तो अंमलात आणला तर त्याचाही फायदा पुणेकरांना नक्कीच होईल. तर सत्ताधाऱ्यांनी तो येणाऱ्या काळात उचलावा, मुद्दा उचलून धरावा आणि त्याबाबत काही निर्णय घ्यावेत. नागरिकांचे प्रश्न असे सोडवावेत असं मला वाटतं. निश्चितच असं होईल अशी आपण अपेक्षा करू. थोडं विषयांतर करते की पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये अनेक लोकांना अनपेक्षित असा धक्का बसलेला आहे राष्ट्रवादीचा. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की नाही इथे हा आमचाच विजय होणार. तिथे सुद्धा अनपेक्षित असे धक्के बसलेत लोकांना की पराभव पत्करावा लागलाय जो अजूनही पचनी पडला नाहीये. त्यांच्या अजूनही लोकांचा विश्वास बसत नाहीये की हे असं घडलंय बाबा आपल्याबरोबर. म्हणजे हे सगळं अनपेक्षित होतं त्यांच्यासाठी. पिंपरी चिंचवडचा जर मुद्दा घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीने तिथे बराचसा असा खूप एक छोटंसं गाव होतं त्याला एक छान आकार दिला आहे. खूप प्रगती केली आहे. अनेक समस्या तिथल्या नागरिकांच्या त्यांनी सोडवल्या आहे. पुण्याचं पण तसंच आहे. अनेक समस्या त्यांनी सोडवल्या तरीसुद्धा असं होणं हे जरा धक्क्याचं होतं त्यांच्यासाठी. त्यांना खात्री होती की नाही हा आमचा गड आम्ही आमच्या विकास कामांच्या जोरावर राखू आणि हे झालेलं नाही आहे.
त्यांच्याच विरोधात, म्हणजे विरोधक जे आहेत, आता भाजप सत्तेवर आहे तर इतर पक्षांना मी विरोधकच म्हणते, त्या विरोधकांचा असं त्यांना वाटतं आहे की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी चुकीचं झालं आहे, चुकीचं घडले गेलं आहे, हे असं होऊ शकत नाही, याच्या मागे अनेक षडयंत्र असू शकतात जी की त्यांच्या पचनी पडत नाही आहे. अजूनही ते पूर्णपणे कोरे पाटी आहे त्यांच्यासमोर की हे असं घडू कसं शकलं, हे असं होऊ कसं शकलं. पुणेकरांचा त्यांना विश्वास होता पुणेकरांवर की आम्ही ही विकास कामे केली. आता राष्ट्रवादीचं म्हणायचं झालं तर त्यांनी आत्ता इथे स्वारगेटच्या तिथला प्रश्न सोडवण्यासाठी एक पूल केला आहे, उडान पूल केला आहे. त्याचाही जास्त प्रमाणात म्हणजे चांगलं, बऱ्यापैकी चांगलं विकास कामं ते करत होते आणि त्याचमुळे त्यांना विश्वास होता की नाही, आम्ही आमचा हा गड 100% राखणार. आणि ते तसं झाले, तसं न होता अगदीच वेगळा रिझल्ट लागला. तर त्याविषयी काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल थोडंसं? मला वाटतं ह्यालाच निवडणुका म्हणतात आणि पूर्ण चित्र बदलणारी ही एक गोष्ट असते, प्रक्रिया असते पूर्ण. जसं तू म्हटलीस की पक्षांतर असेल किंवा मग जे धक्के बसलेले आहेत की अनपेक्षित धक्का आहे, त्यापैकी एक पुण्यातलं उदाहरण म्हणजे रुपाली पाटील, मनसेच्या रुपाली पाटील आहेत. तर पूर्ण त्यांना अपेक्षा होती की त्या निवडून येतील. मला वाटतं की रणरागिणी असं त्यांना संबोधलेलं निवडणूक प्रचाराच्या काळात, आणि त्यांना पण खात्री होती नक्की त्या निवडून येतील. मात्र त्यांचाही इथं पराभव झालेला आहे. त्याचबरोबर तू म्हणतेस खरं तर की भाजपच सगळीकडे आले, पण इथं एक मुद्दा आहे की रवींद्र धंगेकर काँग्रेसचे यांचा विजय झालाय आणि त्यांच्या विरोधात भाजपचे गणेश बिडकर होते, त्यांना मात्र त्यांनी हरवलेलं आहे. तर असं नाही आहे की भाजपच एक हाती पूर्ण सगळीकडे निवडून पहिल्यापासून आले, पण नक्कीच त्यांना यश मात्र जरूर चांगलं मिळालेलं आहे. काही ठिकाणी निवडून आलेले आहेत उमेदवार, काही ठिकाणी ते मागे पडलेले आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे. तुम्ही रवींद्र धंगेकरांचा आता एक विशेष उल्लेख केला. मला त्यांचं विशेष असं कौतुक करावं असं वाटतं, कारण की पूर्ण लाटेमध्ये असताना सगळीकडे भाजप सुरू असताना ते काँग्रेस, मनसेकडनं ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांचा जो अर्ज होता तो सुद्धा बाद झाला होता काही कारणांमुळं. मग ते काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून उभे होते. या सर्व अडचणीतून सुद्धा आणि समोर एक स्ट्रॉंग लढत असताना सुद्धा तेही भाजपचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी छानपैकी विजय मिळवला. अतिशय एक मला सुंदर उदाहरण द्यावंसं वाटतं की लाटेमध्ये सुद्धा त्यांनी आपला विजय कायम ठेवला. बरोबर आहे, हा विजय त्यांनी नक्कीच मिळवला. पण आता खरं तर पुणेकरांना बघायचं आहे की महापौर कोण होणार आणि कुठल्या पक्षाचा महापौर सत्तेवर येणार, आणि एकूण ही समीकरणं कशी घडतात काय नाही. जरी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली असली तरीही अनेक ठिकाणी असं दिसतंय की आपल्याला महापौर कोण होणार याची उत्सुकता मात्र प्रत्येक ठिकाणी लागलेली आहे. पुण्यापुरतं बोलायचं झालं तर भाजप मात्र नक्की निवडून आल्यामुळे, मोठ्या प्रमाणात विजय मिळाल्यामुळे आता कोण महापौर होणार आणि विकास कामं कशी होणार ह्याचीच पुणेकरांना प्रतीक्षा आहे. आणि अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रवादीचे अनिल भोसले जे होते, त्यांच्या पत्नीला रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं नव्हतं, त्यामुळे त्या भाजपमध्ये गेल्या होत्या. बंडखोरी केली आणि त्यातून पण त्या विजयी झाल्या. त्यांचाही अर्ज बाद झाला होता आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून त्या लढत होत्या. आणि आता त्यांनी असा दावा केला आहे की मला महापौरपद हवं आहे, असे दावे करणारे अनेक जण असणार आहेत. तो पण एक गमतीचा भाग आहे की नेमकं काय, कोण कोण कुठली पदं मागणार आणि हे लोक किती जणांची नाराजी पत्करणार आणि कसं हे सगळं मॅनेज करणार, हे सुद्धा बघणं एक गमतीशीरपणाच असणार आहे, गंमतच असणार आहे सर्व बघायला. पुणेकरांना खूप नाराजी तर नक्कीच होणार आहे, कारण की अनेक दिग्गज नेत्यांनी या पक्षामध्ये एंट्री केलेली आहे, पक्षांतर केलेलं आहे. तर सर्वांचा विचार करता नेत्यांची तारंबळ उडणार आहे. आणि विशेष म्हणजे पुण्यामध्ये तर स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे दिग्गज नेते खूप आहेत आणि पदं थोडीशी आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजप नेमकी कुठली पावलं उचलत आहे हे पाहणं नक्कीच गमतीशीर, मजेशीर आणि तेवढंच गंभीर सुद्धा असणार आहे. हा झाला मजेचा भाग, पण खरं तर पुणेकरांना अपेक्षित आहे निवडून कोणीही या, महापौर कोणीही बना, पुणेकरांना मात्र हवं आहे की पुण्यामध्ये होणारे बदल
पुणे आणखीन स्मार्ट सिटीकडे वाटचाल लवकरात लवकर करावी त्यांनी आणि पुणेकरांना चांगल्या सोयी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात हीच खऱ्या पुणेकराची अपेक्षा असणार आहे. आणि मला वाटतं त्यासाठीच ऋतुजा यावेळेस उच्चभ्रू स्तरातील नागरिकांनी सुद्धा मतदान करण्यासाठी ते घराबाहेर पडले आणि मतदानाची त्यामुळेच टक्केवारी वाढली. अनेक लोकांनी म्हणजे सगळ्याच स्तरातल्या लोकांनी मतदान केलेलं आहे. यावेळेस त्याची टक्केवारी वाढवलेली आहे आणि त्यांना आता अपेक्षा आहे येणाऱ्या काळात त्यांना बदल घडण्याची अपेक्षा आहे. बघूयात आता मग खरंच बदल घडतोय का, काय होतंय. निश्चितच पुणेकरांच्या अपेक्षा भाजपाने पूर्ण केल्या पाहिजे. पुणेकरांच्या अपेक्षेचा डोंगर तसा पाहिला तर खूप आहे, पण त्या व्हायलाच हव्यात, कारण की त्याच्याशिवाय अनेक समस्या आहेत त्या सोडवल्याच पाहिजेत. पुणेकरांनी हा जो विश्वास भाजपावर दाखवला आहे तो कितपत अगदी गाठतो आहे विश्वास त्यांचा, संपादन करून ते त्यांची मनासारख्या गोष्टी करतो, त्यांच्या समस्या सोडवतो, हे सुद्धा पाहण्याचा विषय आहे. आणि पुणेकरांनी हा जो सार्थ विश्वास दिला त्याला परिपूर्ण भाजपने तशीच कामगिरी केली पाहिजे असं मला वाटतं. त्यांचा विश्वास कुठे खोटा ठरू नाही दिला पाहिजे. पुणेकरांच्या अपेक्षा हे भाजप नक्कीच पूर्ण करेल असं आपण अपेक्षा करूयात आणि येणाऱ्या काळात आपल्याला सर्व परिस्थिती दिसेलच. बघूयात पुढे काय होतं आहे. ऋतुजा आणि राधिका कुलकर्णीसह कॅमेरामॅन प्रीतू राज, नेक्स्ट जनरेशन न्यूज.